गडचिरोली आणि चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या 5ही लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान झालेले 64.95%. हे मतदान 5 वाजेपर्यंत झाले. गडचिरोलीमध्ये भाजपाचे अशोक नेते यांनी मतदानाचा हक्क बजावला तर काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान यांनीही मतदान केले. दोन्ही उमेदवारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये विहित केलेला आहे आणि ही लोकशाही त्याच्यामुळे या देशामध्ये नांदत आहे आणि लोकशाही कायमस्वरूपी या देशामध्ये नांदावी असं सगळ्यांना वाटत असेल तर प्रत्येक नागरिकांनी जरूर मतदान करावं. मी पण या रिसामायातील आमगाव या बूथवर मतदान माझ्या सहकुटुंब केलेलं आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करतो, सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने न चुकता या लोकशाहीच्या प्रभावामध्ये आपण मतदान करावं आणि या देशाची लोकशाही टिकून ठेवावी. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अनवर शेख जोडले गेलेले आहेत. अनवर, गडचिरोली आणि चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदान झालेले 64%. काय सांगाल, कसा उत्साह होता? नक्कीच पहिल्यांदाच गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये एवढा मोठा टक्केवारी मतदान झालेलं आहे. जवळपास 50% मतदान जे आकडे समोर आलेले आहे. आपण बघू शकता की जे गडचिरोली जे परिसर आहे ते अति संवेदनशील नक्षल परिसर आपल्याला समजला जातो. यामध्ये प्रशासनाने जे पोलिंग बूथ आहे ते नक्षल अति संवेदनशील जे नक्षल परिसर आहे त्यामध्ये पाठवण्यासाठी 5 वायू दलाचे हेलिकॉप्टरचा उपयोग केलेला आहे. पोलिंग बूथ देणे आणि पोलिंग बूथ तिथून आणणे यासाठी 5 वायू दलाचे हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आलेला आहे. आणि सर्वांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे जे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नक्षली हालचाली सुरू झाली होती, नक्षल्यांनी बॅनर टाकले होते, आम्ही मतदान करू देणार नाही, मतदान करू नका असं त्यांनी आवाहन केलं होतं. त्याला न घाबरता लोकांनी मोठ्या प्रमाणावर तिथं मतदान केलेलं आहे आणि जे टक्केवारी आहे त्यामध्ये मतदान किती झालं आहे हे आकडे समोर येत आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.